नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास राज्यशास्त्र इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकामधील प्रकरण 7 आपण बघणार आहोत आणि प्रकरणाचं नाव आहे खेळ आणि इतिहास. नाव ऐकूनच किती बरं वाटलं, कारण खेळ हे आपल्याला फार 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 आवडतात. खेळाला वयाचं बंधन नाही. मोठी माणसं सुद्धा प्रवासामध्ये गाण्यांचे भेंडे खेळतातच, ओके नाही. आणि लहान मूल तर अगदी रांगायला लागल्यापासून खेळायला लागतं. अगदी पाळण्यात छोटं बाळ असताना सुद्धा हातपाय हलवून ते खेळतच असतं. नंतर रांगत जाऊन पाणी पडलं असेल की ते थप 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 असा आवाज करून खेळत असतं. एकूण काय तर खेळणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. मग आपल्या या प्रकरणामध्ये थोडं खेळाबद्दलची जरा विस्तृत माहिती दिली. मग खेळ कशाला म्हणायचं तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. आता दोन घटक सांगितलेत बघा. एक सांगितलंय मनोरंजन, म्हणजे तुमची करमणूक पण झाली पाहिजे. आणि दुसरा घटक सांगितलंय तुमचं शारीरिक व्यायाम पण झाला पाहिजे. म्हणजे तुमचा शारीरिक व्यायाम व्हावा, तुमचं मनोरंजन व्हावं, या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या म्हणून तुम्ही ज्या ज्या काही कृती करता, ज्या ज्या काही शारीरिक कसरती करता, त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? खेळामध्ये होतो. मग याच्यावरूनच आपल्याला कळतं की खेळाचे अनेक प्रकार पडतात. मग कुठले कुठले प्रकार पडतात? एकूण 7 मुद्दे या प्रकरणामध्ये आहे. आपण स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने आपण ते सगळे मुद्दे बघणार आहोत. तत्पूर्वी आपण खेळाची थोडक्यात पार्श्वभूमी बघूया की खेळ हा किती जुना आहे, किंवा खेळाचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर तो किती जुना आहे. तर माणसाच्या इतिहासा एवढाच किंवा माणसा एवढाच खेळ जुना आहे, कारण तो माणसाच्या सोबतच आलाय. माणसाची ती सहज प्रवृत्ती आहे. जसं मनात येणं ते व्यक्त करणं ही माणसाची सहज प्रवृत्ती, तसं खेळ खेळणं ही सुद्धा माणसाची काय आहे? सहज प्रवृत्ती आहे. पूर्वी पाषाणी युगामध्ये जर आपण जरा डोकावून बघितलं तर आपल्याला कळेल की शिकार, खरं म्हणजे त्यावेळेस ती उदरनिर्वाहासाठी माणूस शिकार करत असे. पण नंतरच्या कालखंडामध्ये शिकार हा माणसाचा एक क्रीडा प्रकार झाला, एक मनोरंजनाचं साधन झालं. कारण त्यावेळेस काही आताच्यासारखे TV चॅनल्स नव्हते, इंटरनेट नव्हते. त्यामुळे राजे लोक किंवा इतर जे काही नागरिक होते त्यांना सहज लहर आली, त्यांचं करमणूक करून घ्यायची किंवा ते शिकारीला जात असत आखेट किंवा पारद करण्यासाठी. अशा पद्धतीचे आपण अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा जुन्या पुस्तकांमध्ये यांचा उल्लेख आपण ऐकलेला आहे की राजा आखेटसाठी गेला होता, शिकारीसाठी गेला होता. मग आणखी जर आपण काही महाकाव्य बघितले, रामायण असेल, महाभारत असेल, तर या रामायण महाभारतांसारख्या महाकाव्यामध्ये सुद्धा काही खेळांचा उल्लेख आहे. मग आताच्यासारखी हॉकी आणि क्रिकेट अशी कधी खेळ नाही. मग कुठल्या प्रकारचे खेळ त्या कालखंडामध्ये, अगदी पुरातन कालखंडामध्ये खेळली जात होती? आता तुम्हाला म्हटलं की माणसाचा इतिहासा एवढाच खेळांचा इतिहास जुना आहे, किंवा माणसाच्या बरोबरीचाच खेळ आहे, इतका पुरातन आहे. जेवढा पुरातन मानव तेवढे पुरातन खेळ. मग कुठले कुठले खेळ त्या कालखंडामध्ये खेळले जात असत तर रामायण महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे बघा. रामायण महाभारत ही आपली पुरातन अशी महाकाव्य आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या काही खेळांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये द्यूत आहे, त्याच्यामध्ये कुस्ती आहे, त्याच्यामध्ये बुद्धिबळ आहे, त्यानंतर रथांच्या शर्यती त्याच्यामध्ये आहे, घोड्यांच्या शर्यती त्याच्यामध्ये आहे. अगदी हडप्पाकालीन कालखंड जरी तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा प्राण्यांच्या झुंजी लावल्या जात असत, कोंबड्यांच्या वगैरे बैलांच्या झुंजी लावल्या जात असत, असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हडप्पाकालीन संस्कृती जर आपण बघितली तर ते कालखंड बघा किती येतो, इसवी सनापूर्वीचा, जवळजवळ नाही म्हटलं तरी 2,500-3 हजार वर्षापूर्वीचं. आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा माणूस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यतीचे खेळ खेळत असे. त्यानंतर आता तुम्हाला म्हटलं मी द्यूताचा उल्लेख महाभारतामध्ये आहे, आपल्याला माहिती आहे. द्यूत खेळतानाच पांडवांनी आपलं इंद्रप्रस्थ राज्य गमावलं. आपली होती नव्हती तेवढी सगळी संपत्ती द्यूतामध्ये लावली. स्वतः 5 भावांना त्यांनी द्यूतामध्ये लावलं, हरले. एवढंच नाही तर आपली पत्नी द्रौपदी, जिला पांचाली म्हटलं जातं, तिलाही हरले. मग वस्त्रहरणाचा प्रसंग झाला. नंतर मग हे दूताचाच खेळ हा नंतर महाभारत युद्ध घडण्यासाठी कसा कारणीभूत ठरला हे आपल्याला माहिती आहे. याच्यावरून आपल्याला कळतं काय
की द्यूत हा खेळ फार पुरातन काळापासून आहे आणि माणूस फार पूर्वीपासून मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी खेळ खेळत असे. दुसरा एक खेळाचा उल्लेख आहे महाकाव्यांमध्ये, तो म्हणजे कुस्ती, की ज्याला आपण मल्लविद्या असं सुद्धा म्हटलं जातं. तर कंस मामाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी, जो अगदी किशोरवयीन श्रीकृष्ण आहे छोटा, त्याला मारण्यासाठी चाणूर नावाचा अतिशय बलाढ्य असा मल्ल नेमला होता आणि श्रीकृष्णाला सांगितलं होतं की तू त्याच्यासोबत काय कर, कुस्ती लढ. आणि त्या कुस्तीमध्ये कंसाचा असा डाव होता की त्याला काय करायचं, मारून टाकायचं श्रीकृष्णाला. इथे सुद्धा कुस्तीचा उल्लेख आहे. त्याचबरोबर भीमाने जरासंधाला कुस्तीमध्ये कसं मारलं, अगदी त्याचे शरीराचे 2 भाग, पाय, त्याचे दोन्ही पाय दोन्हीकडं फाकून त्याला विरुद्ध बाजूला कसे फेकलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे फार फार हजारो वर्षापूर्वी सुद्धा खेळ खेळले जात असे. कुस्ती ज्याला आपण रेसलिंग म्हणतो तो खेळ खेळला जात असे. किंवा द्यूताचाच एक प्रकार बघा, सारीपाट. आता तुम्ही लुडो वगैरे जर खेळतात ते त्यातलाच प्रकार सारीपाट. तर जर तुम्ही धार्मिक कथा वाचल्या असतील तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे बघा, शंकर पार्वती सारीपाट खेळत होते, की नाही. मग शंकर रुसला किंवा पार्वती रुसली, मग सारीपाट, तो पण एक द्यूताचाच प्रकार आहे. बुद्धिबळ, बुद्धिबळाला एक म्हणजे फार पुरातन असा इतिहास आहे आणि आधुनिक कालखंडामध्ये बुद्धिबळाला भारताला एक चांगली स्थिती किंवा नावाजलेलं नाव कुणी उपलब्ध करून दिलं ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. मग अशा पद्धतीने खेळ म्हणजे काय आणि खेळ हा किती जुना आहे हे आपण बघितलं. आणि यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सदराखाली काही 2 मुद्दे दिलेले आहेत. कुठले बरं ते मुद्दे दिले ते आपण आता इतिहासाच्या या 7व्या प्रकरणामध्ये आपण कोणते कोणते उपमुद्दे बघणार आहोत. एकदा आपण त्या सगळ्या उपमुद्द्यांवर काय करूया, नजर टाकून घेऊया. या 7व्या प्रकरणामध्ये आपण जे उपमुद्दे अभ्यासणार आहोत ते उपमुद्देसुद्धा 7 आहेत. स्क्रीनवर तुम्हाला ते उपमुद्दे दिसतात ते बघा. 7.1 खेळांचे महत्त्व, 7.2 खेळांचे प्रकार, 7.3 खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण, 7.4 खेळांचे साहित्य आणि खेळणी, 7.5 खेळणी आणि इतिहास, 7.6 खेळ आणि वाङ्मयीन साहित्य व चित्रपट, 7.7 खेळ आणि व्यावसायिक संधी. विपुल अशी माहिती आपल्याला पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने पुरवलेली आहे. या पाठातसुद्धा काय अतिरिक्त माहिती दिली बघूया. वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ, गांधीनगर, कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कोणकोणती कुस्तीसाठी आणि इतर खेळांसाठी क्रीडा संकुलं प्रसिद्ध आहेत याची माहिती माहीत आहे का तुम्हाला या सदरांतर्गत दिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली आणखी माहिती दिली बघा. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे. खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते. याच्याबद्दलची जर आपण अतिरिक्त माहिती मिळवली तर आपल्याला असं कळतं इसवी सन पूर्व 776मध्ये ग्रीस या देशामध्ये या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या इसवी सन पूर्व 394पर्यंत चालल्या. त्यानंतर मात्र या ऑलिम्पिक स्पर्धा बंद पडलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन फ्रेंचमधले क्रीडातज्ञ कुबर्टीन यांनी 1894 साली या स्पर्धांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं कार्य केलं आणि 1896 पासून दर 4 वर्षांनी जगामध्ये या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. खरं म्हणजे ग्रीस हा जो देश आहे
हा देश हा छोट्या छोट्या शहरांचा किंवा राज्य त्यावेळची त्यांचा मिळून बनलेला असे आणि एक राज्य दुसऱ्या राज्यावर नेहमी काय करत असे, आक्रमण करत असे. परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावे म्हणून त्यावेळी इसवी सन पूर्व 776 ग्रीक लोकांनी या स्पर्धांचं आयोजित केलं होतं ऑलिम्पिया या शहरामध्ये. आणि मग ज्या दरम्यान खेळ चालू असत त्या दरम्यान एका राज्याने, मग अथेन्स, स्पार्टा अशी वेगवेगळी राज्य होती, छोटी छोटी शहरं होती ती, एका शहराने एका राज्याने दुसऱ्या शहरावर किंवा दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं नाही. त्यावेळेस पूर्णतः फक्त वेगवेगळ्या राज्यांमधले जे खेळाडू असते ते सगळे तिथे जमत असत आणि आपल्या खेळांचं उत्कृष्ट असं प्रदर्शन त्या ठिकाणी करत असत. आणि जो विजेता ठरत असे त्याला ऑलिव्ह वृक्षांची फांदी त्याच्या गळ्यामध्ये अडकवली जाऊन त्याला एक मान सन्मान त्याला त्या ठिकाणी दिला जात असे. आताही आपण बघतो आपल्या पुस्तकात दिले बघा, निळा, काळा, लाल, पिवळा आणि हिरवा अशी 5 वर्तुळ एकात एक गुंफलेली आहे, जणू 5 मित्र हातामध्ये हात घालून उभे आहेत. ही 5 वर्तुळं म्हणजे 5 खंडांचं प्रतीक आहेत. आता तुम्ही म्हणाल खंड तर 7 आहेत मॅडम आणि तुम्ही 5 कसं म्हणता ते, तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका असं 2 खंड न मानता तो एक मानला म्हणजे झाले 6. आणि उरलेल्या 6 पैकी अंटार्क्टिका इथे मानव वस्ती नाही त्यामुळे तो खंड गृहीत धरलेला नाही. मग उर्वरित 5 खंड म्हणजे अमेरिका, त्याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण दोन्ही आले, आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अशी 5 खंड. आणि 5ही खंडांमधले वेगवेगळ्या देशांमधले सगळे खेळाडू या ठिकाणी दर 4 वर्षांनी एकत्र जमत असतात. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे खेळ कसे खेळले जातात ते आपण स्पर्धा या टॉपिकमध्ये आपण ते बघणारच आहोत. आता आपण जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे खेळांचे महत्त्व. खेळांचे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने जर आपल्याला खेळांचे महत्त्व अशी जर टीप आली तर आपण काय तिथे नमूद करायचं आहे. काही मुद्दे आपण इथे स्क्रीनवर बघतोय बघा. 1. खेळ जीवनातील व्यथा, चिंता यांचा विसर पाडायला लावतात. 2. मनाला विरंगुळा मिळतो व मन ताजेतवाने होते. 3. शारीरिक हालचाली होतात त्यामुळे व्यायाम होतो आणि शरीर काटक बनते. 4. मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा, नेतृत्व यांसारख्या गुणांचा विकास होतो. 5. सांघिक खेळामुळे सहकार्य व संघभावना वाढीला लागते. अशा पद्धतीने आपण खेळांचं महत्त्व नमूद करू शकतो. खेळ हे मानवी जीवनापासून वेगळे काढले जाऊ शकत नाही. वेगवेगळे खेळ खेळत असताना आपल्याला जे अनेक विचार, मग चांगले आणि वाईट आहे की नाही, जे चांगले आणि वाईट विचार मनामध्ये येतात ज्याच्यामुळे आपल्याला काळजी, चिंता, टेन्शन होतं, त्या सगळ्याचा विसर पडतो, आपल्या दुःखाचा विसर पडतो. विविध खेळांमधनं आपल्या हालचाली होतात आणि हालचाली झाल्यामुळे आपलं शरीर कसं बनतं, काटक बनतं. जेव्हा आपण संघासाठी खेळतो तेव्हा आपण आपलं वैयक्तिक जे काय असेल ते सगळ्या भावना बाजूला ठेवतो, जिंकायचं आहे संघासाठी. त्यामुळे आपोआपच आपल्या संघामधील सहकाऱ्यांना आपण काय करत असतो, मदत करत असतो. अशा पद्धतीने आपल्यातला एक सहकार्य वृत्ती असणारा, नेतृत्व गुण असणारे अशा अनेक गुणांचा या ठिकाणी खेळामुळे काय होत असतो, विकास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खेळांचे अनन्यसाधारण असे महत्त्व. यानंतर आपण आता जो भाग बघणार आहोत तो आहे खेळांचे प्रकार. तर मुख्यतः खेळांचे 2 प्रकार पडतात. 1 बैठे खेळ आणि 2 मैदानी खेळ. मग बैठे खेळ कशाला म्हणायचं, तर जे खेळ घरामध्ये बसून आपण खेळू शकतो अशा खेळांना बैठे खेळ असे म्हटले जातं. आपण आपल्या लहानपणी आणि अजूनसुद्धा अनेक बैठे खेळ घरामध्ये खेळतो. मग त्याच्यामध्ये बुद्धिबळ, पत्ते, सारीपाट, सोंगट्या, आता तुम्ही लुडो वगैरे खेळतात किंवा मोबाईलवरचे अनेक गेम जे तुम्ही घरात बसून खेळता, काचा कवड्या, सागरगोटे, भातुकली, भांडेकुंडी खेळतं ना, बाहुल्या बाहुलीचं लग्न, अशा सर्व खेळांचा समावेश आपल्याला बैठे खेळ यामध्ये करता येईल. त्यानंतर खेळाचा दुसरा प्रकार आहे मैदानी खेळ. नावातच कळतं आपल्याला की जे खेळ मैदानावर जाऊन खेळावे लागतात अशा खेळांना मैदानी खेळ म्हणतात. मग या मैदानी खेळांमध्ये आणखी 2 उपप्रकार पडतात. एक म्हणजे देशी खेळ आणि दुसरं म्हणजे विदेशी खेळ.
मग देशी खेळामध्ये कुठले कुठले येतात तर खो खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, गोट्या, लगोरी, विटीदांडू, त्यानंतर भिंगऱ्या, भोवरे, फुगडी, झिम्मा, असे सगळे खेळ हे आपले भारतीय खेळ आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, देशी खेळ म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण विदेशी खेळही तेवढ्याच आवडीने खेळतो. विशेषतः क्रिकेट मुलांचा तर अत्यंत आवडीचा खेळ आहे, हो ना, की जो मैदानावर खेळला जातो. मग असे कुठले कुठले मैदानी खेळ आहेत की जे विदेशी आहेत, तर क्रिकेट आहे, हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, गोल्फ, पोलो, वेगवेगळ्या धावण्याच्या स्पर्धा असतील, 100 मीटर, 200 मीटर, मॅरेथॉन, अडथळ्याची स्पर्धा. मैदानी खेळांमध्येच आणखी काही खेळांचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. शारीरिक कौशल्यांवर आधारित मैदानी खेळ, की जे खेळ खेळत असताना तुमच्या शारीरिक कुशलतेला खूप खूप महत्त्व आहे. कुठले बरं आहेत असे खेळ? गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी. आता बघा, थाळी आणि गोळा एक विशिष्ट वजनाचा असतो, तो सर्वांनाच उचलता येतो. पण त्यावेळी तुम्ही ज्या शारीरिक कुशलतेने तो लांब फेकता, ती थाळी उजव्या हातावर ना डाव्या हातावर, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला गती देतात आणि लांब फेकता, त्याच्यावरून तुमची थाळी किंवा गोळा लांब जाणे, त्याचं अंतर वाढणे हे अवलंबून असतं. आणि म्हणून हे खेळ शारीरिक कौशल्यांवर आधारित असे मैदानी खेळ आहेत. त्याचबरोबर मैदानी खेळांमध्येच पाण्यातील खेळांचा सुद्धा आपल्याला उल्लेख करता येईल. मग पोहण्याच्या शर्यती, वॉटर पोलो. आता वॉटर पोलो हा असा खेळ आहे की खेळाडू पाण्यामध्येच बॉलच्या साहाय्याने खेळत असतात. हा सांघिक खेळ आहे. त्यानंतर नौकानयन. नौकानयनामध्ये सुद्धा सांघिक पद्धतीने सुद्धा तुम्ही बघितलं असेल, दक्षिण भारतामध्ये असतात बघा नौकानयनाच्या विविध स्पर्धा असतात. मोठी एक नौका असते आणि त्याच्यावर भरपूर सारे खेळाडू बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ते वल्ह असतं आणि त्याच्या साह्याने ते वल्हवत असतात. तर नौकानयन, वॉटर पोलो आणि पोहण्याच्या शर्यती या खेळांचा सुद्धा आपण मैदानी खेळांमध्ये समावेश करणार आहोत, पण हे पाण्यामधील खेळ आहे. आणि त्यानंतर शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये काही खेळांचा आपण उल्लेख करणार आहोत. त्यात आहे एक म्हणजे मल्लखांब, 2 म्हणजे दोरीवरचा मल्लखांब आणि 3 म्हणजे जिम्नॅस्टिक्स. आता मल्लखांब हा खेळ एका खांबावर लीलया ही मुलं अशा काही पद्धतीने शारीरिक कसरती करत असतात की क्षणभर तो खेळ बघत असताना, तो मल्लखांब बघत असताना आपल्या काळजाचा ठाव चुकतो. 2 मिनटं असं वाटतं धाडकणे कुणी खाली पडेल की काय. पण असा काही त्यांचा सराव झालेला असतो, अशी काही त्यांची कसरत झालेली असते की तो मल्लखांब खेळत असताना त्यांचं शरीर काटक मजबूत तर होतंच, पण बघणाऱ्यांचं सुद्धा खूप मनोरंजन होतं. दोरीवरचा मल्लखांब, विशेषतः मुली दोरीवरचा मल्लखांब खेळतात. एक दोरी असते आणि त्या दोरीवर लीलया तुमचं शरीर अशा काही पद्धतीने त्या शारीरिक कसरती तुम्ही करायच्या असतात. तिथे वेगवेगळी आसनं, मग पद्मासन असेल किंवा तिथे झोपून दाखवायचं दोरीवरच, अशा वेगवेगळ्या कसरती तुम्हाला करायच्या असतात. त्यानंतर 3रा प्रकार आहे जिम्नॅस्टिक्स. जिम्नॅस्टिक्समध्ये तुमच्या शारीरिक कसरतींना अत्यंत महत्त्व आहे. तुम्हाला साधन म्हणून एखादा चेंडू, एखाद्या काठीला गुंडाळलेली रिबन किंवा एखादी रिंग दिली जाते आणि त्याच्या साह्याने तुम्ही तुमचा बॉडी बॅलन्स कसा करता आहात, तुमचा पूर्णतः शारीरिक समतोल तुम्ही कसा अतिशय उत्कृष्ट साधलेला आहे, हे तुमच्या त्या खेळातनं तुम्ही दाखवायचं आहे. जिम्नॅस्टिकचे खेळाडू बघताना तर आपल्याला क्षणभर असं वाटतं की या मुलीच्या किंवा या खेळाडूच्या शरीरामध्ये हाडं आहेत की नाही, इतके फ्लेक्झिबिलिटी त्या खेळाडूच्या खेळामध्ये आपल्याला दिसत असते. तर याही काही खेळांचा उल्लेख आपल्याला मैदानी खेळांमध्ये करता येईल. त्याचबरोबर मैदानी खेळांमध्ये आणखी एका खेळाचा उल्लेख करता येईल आपल्याला, आणखी एका खेळ प्रकाराचा उल्लेख करता येईल, तो म्हणजे साहसी खेळ. तर स्केटिंग, त्यानंतर स्कीइंग. आता स्कीइंग म्हणजे काय असतं
तर बर्फावर घसरत जाण्याची ही शर्यत असते. त्यानंतर आईस हॉकी. तर आईस हॉकी काय असतं, तर आपल्या हॉकीसारखीच ही हॉकी असते, पण आपली हॉकी आपण मातीच्या मैदानावर खेळत असतो, पण इथे मात्र बर्फाच्छादित जमीन असते किंवा कृत्रिमरित्या तशी तयार करून घेतली जाते आणि तिथे ही हॉकी खेळली जाते, म्हणजे बर्फावर ही हॉकी खेळली जाते. तर हे साहसी खेळ आहेत, स्केटिंग, स्कीइंग आणि हॉकी. आणि काही खेळ असे आहे ते नुसते साहसी नाही, साहसी व रोमांचकारी, की जे खेळत असताना खेळाडूकडे बघितलं तरी आपल्या अंगावर शहारे येतात. हे खेळ खेळत असताना त्या खेळाडूच्या जीवाला सुद्धा धोका असतो. असेही काही खेळाडू खेळत असतात, नुसते खेळत नाहीत तर त्याच्यामध्ये ते प्रावीण्य मिळवतात. मग कुठले कुठले असे खेळ असतात बरं, तर प्रस्तरारोहण म्हणजे गिर्यारोहण. थोडंसं पाय टाकताना जरा चुकला तर डोंगराच्या कडावरनं, पर्वताच्या कडावरनं व्यक्ती डायरेक्ट खोल दरीमध्ये. प्रस्तरारोहण. त्यानंतर ग्लायडिंग. तर ग्लायडिंग म्हणजे पक्षासारखं आकाशामध्ये उडत जायचं, त्या विशिष्ट साधन असतं, त्या साधनाच्या साह्याने. मोटरसायकलच्या शर्यती असतात. मोटर कारच्या शर्यती. आणि हे जे ग्लायडिंग आहे किंवा प्रस्तरारोहण आहे किंवा मोटरसायकल आणि कारच्या शर्यती आहेत, ह्या आपण अनेक वेळा चित्रपटांच्या माध्यमातून, काही नाटक सिरियलच्या माध्यमातून आपण हे खेळ बघितलेले आहेत. काळजाचा ठाव चुकवणारे, बघणाऱ्याच्या आणि खेळणाऱ्याच्या अंगावर रोमांच निर्माण करणारे असेही काही साहसी आणि रोमांचकारी खेळांचा उल्लेख आपल्याला मैदानी खेळ या सदरामध्ये करता येईल. माहीत आहे का तुम्हाला, या सदराअंतर्गत आणखी काही माहिती दिली आहे. बघूया काय माहिती दिली ती. विष्णुभट गोडसे यांच्या माझा प्रवास हे प्रवास वर्णनपर पुस्तक आहे आणि ह्या प्रवास वर्णनपर पुस्तकातून घेतलेला एक छोटासा उतारा आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या म्हणजे दिवसभरामध्ये त्या काय काय करत असत. बाईसाहेबांस शरीराचा शोक फार होता. पहाटेस उठून मलखांबासी जाऊन 2 घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून 4 घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे. म्हणजे व्यायाम आणि कसरतीला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनामध्ये किती अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यामुळे त्यांचं शरीर कशा पद्धतीने काटक राहिलं, हत्तीवरनं आणि घोड्यावरनं कशा त्या रपेट करत असत, मल्लखांबाचा कसा त्या सराव करत असत, याचं वर्णन या प्रवास वर्णनामध्ये आलेलं आहे. माहीत आहे का तुम्हाला, श्रीमती मनीषा बाढे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट्ट देवधर यांची आहे. बाळंभट्ट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील क्रीडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे. एकंदरच काय, तर हा जो मल्लखांब प्रकार आहे त्याच्यावरच्या उड्या जर तुम्ही बघितल्या त्या मुलांच्या, तर त्या माकडांप्रमाणेच आहेत. आणि माकडं झाडावर खेळत असताना, उड्या मारत असताना तो प्रकार बघून बाळंभट्ट देवधर यांना हा क्रीडा प्रकार सुचला असं आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. चला शोधूयात. शिक्षक, पालक आणि आंतरजालाच्या मदतीने कुस्तीगीर खाशाबा जाधव, मारुती माने, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवा. 7.2 मधील शेवटचा भाग आपण आता बघणार आहोत, तो म्हणजे खेळांच्या स्पर्धा. खेळांच्या स्पर्धांना जगात आता मान्यता मिळालेली आहे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धा भरविल्या जातात. पहिल्यांदा नाव आहे ऑलिम्पिक. ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या जातात.
मग याच्यामध्ये जगभरामध्ये जेवढे देश आहेत तेवढ्या सगळ्या देशांच्या खेळाडूंना या खेळांमध्ये सहभागी होता येतं. दर 4 वर्षांनी या स्पर्धा भरवल्या जातात. याआधी पण आपण या ऑलिम्पिकची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आणखी दुसरा प्रकार आहे खेळांच्या स्पर्धांचा, तो म्हणजे एशियाड. ऑलिम्पिक ही जगातली सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा आहे आणि त्यानंतर 2 नंबरची जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा क्रमांक 2 ती म्हणजे एशियाड. ऑलिम्पिक ही जगभरातल्या देशांसाठी असते, तर एशियाड ही फक्त आशिया खंडातल्या देशांसाठी असते. ही सुद्धा स्पर्धा दर 4 वर्षांनीच भरविली जाते. सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या 1951मध्ये दिल्ली या ठिकाणी. आशिया खंडातल्या 46 देशांच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि 1974मध्ये इस्रायल या देशावर या स्पर्धेत खेळण्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून 1974 पासून 45 देश आशिया खंडातले या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू आपले कौशल्य नैपुण्य दाखवतात आणि सुवर्णपदक, रजत पदक आणि कांस्य पदक ऑलिम्पिक स्पर्धेसारखंच खेळाडूंना ही तिन्ही पदकं याही स्पर्धेमध्ये दिली जातात. त्यानंतर दिव्यांगांचे ऑलिम्पिक, जे शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ज्यांना पूर्वी आपण अपंग शब्द वापरायचो पण आता दिव्यांग शब्द वापरतो, अशांसाठी सुद्धा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्याला म्हटलं जातं दिव्यांगांचे ऑलिम्पिक. त्यानंतर वेगवेगळ्या खेळांच्या, फक्त खेळांच्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवल्या जातात. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे बघा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा. तर ह्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सर्वात पहिल्यांदा भरवण्यात आल्या होत्या इंग्लंड या देशामध्ये. 5 जानेवारी 1971मध्ये सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक वन डे क्रिकेट खेळवण्यात आली होती आणि मग त्याच्यावरून प्रभावित होऊन त्यांनी असं ठरवलं की का नाही आपण क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भरवाव्यात. आणि मग प्रत्यक्ष पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप कधी झाला तर तो झाला 1975मध्ये. म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात कधी झाली 1975मध्ये आणि पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळवणाऱ्या देशाचं नाव होतं वेस्ट इंडिज. मग भारताला कधी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मिळाला पहिल्यांदा तर 1983मध्ये कपिल देव हे भारतीय संघाचे कॅप्टन होते, तेव्हा भारताला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप मिळाला. आणि दुसऱ्यांदा भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप मिळाला तो 2011मध्ये महेंद्रसिंग धोनी हे त्यावेळेचे भारतीय क्रिकेट संघाचे काय होते, कप्तान होते. त्यानंतर आणखी दुसरे कुठल्या कुठल्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या जातात तर हॉकी हा खेळ तसं भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि अनेक देशांमध्ये सुद्धा हा खेळ खेळला जातो. भारताने हॉकी या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमध्ये 3 वेळा सुवर्णपदक मिळवलेले आहे. त्याची विस्तृत माहिती आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर कुस्ती या खेळात सुद्धा भारताला पहिल्यांदा कांस्यपदक, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देणारा खेळाडू आहे खाशाबा जाधव. ग्रीनलंड या देशामधल्या हेल्सिंकी या ठिकाणी जे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या त्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्तीमधला एक उपप्रकार असतो बघा फ्रीस्टाईल. ह्या फ्रीस्टाईल प्रकारामध्ये कांस्यपदक मिळवून देऊन ऑलिम्पिकमधलं पहिलं कुस्तीमधलं पदक खाशाबा जाधव यांनी भारताला मिळवून दिलं. त्यानंतर बुद्धिबळ या खेळाच्यासुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. या खेळांमध्ये विशेषतः भारताचा नावलौकिक ज्या खेळाडूने वाढवला तो खेळाडू म्हणजे विश्वनाथन आनंद किंवा आनंद विश्वनाथन असं त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर यांना चेसमधलं ग्रँड मास्टर असं म्हटलं जातं. जागतिक क्रमवारीमध्ये 5 वेळा जगज्जेतेपद आनंद विश्वनाथन यांनी मिळवलेलं आहे. 2007 पासून 2013पर्यंत त्यांना चेसमधलं विश्वविजेतेपद मिळालेलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आणि राजीव खेलरत्न पुरस्कार असेसुद्धा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतातल्या
चेन्नई या ठिकाणी राहणारे हे विश्वनाथन आनंद यांनी खऱ्या अर्थानं चेस किंवा ज्याला आपण बुद्धिबळ म्हणतो या खेळामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला. त्यानंतर खाली आणखी उल्लेख केला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये की क्रिकेट आणि हॉकी हे भारताचे अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. मुलांना हे आता सांगावं लागतं, कारण क्रिकेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं की बऱ्याचदा लहान मुलांना संभ्रम निर्माण होतो की क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ आहे की काय. पण नाही मुलांनो, हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. आणि क्रिकेट आणि हॉकी या खेळांच्या स्थानिक पातळीवर शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरांवर विविध स्पर्धा होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल या लेव्हलवर खेळणाऱ्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम करिअर किंवा उत्तम भवितव्य करण्यासाठी संधी इथे उपलब्ध आहे. यानंतर आपण बघणार आहोत माहीत आहेत का हे सदर. या सदरामध्ये काय बरं माहिती दिली आहे? खूप अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण अशी हे माहीत आहे का सदर आहे बघा. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. आता या मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया की मेजर ध्यानचंद हे वयाच्या 16व्या वर्षी आर्मीमध्ये, त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं, तर त्या आर्मीमध्ये ते सामान्य सैनिक म्हणून रुजू झाले होते. दर महिन्याला पगार त्यांना फक्त 5 रुपये होता आणि खेळामुळे त्यांना हळूहळू त्यांच्या सैन्यदलामध्ये बढती मिळत गेली. ते मेजर या पदापर्यंत पोहोचले. वयाच्या 56व्या वर्षी जेव्हा ते निवृत्त झाले, रिटायर झाले, तेव्हा ते मेजर या पदावरनं कार्यरत होते. आता यांना हॉकीचे जादूगर का म्हटलं जातं? तर 1924मध्ये पंजाब इन्फंट्री टूर्नामेंट या त्यावेळी भारतामध्ये असणारं ठिकाण झेलम, जे आता पाकिस्तानमध्ये आहे, तर या झेलममध्ये हॉकीची स्पर्धा सुरू होती. ही काही इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा नव्हती, स्थानिक पातळीवरची होती. आणि त्याच्यामध्ये आर्मीच्या म्हणजे सैन्य दलाकडनं कोण खेळत होतं? तर मेजर ध्यानचंद आणि त्यांचा संघ खेळत होता. आता सामना संपायला फक्त 4 मिनटं बाकी होते आणि कमीत कमी 2 गोल करणं गरजेचं होतं. जर 2 गोल केले नाहीत तर ध्यानचंद यांचा संघ हारणार होता. आणि त्यावेळी त्यांचे जे कोच होते ते जोरात ओरडले, ध्यानचंद डू समथिंग. आणि 4 मिनटामध्ये 3 गोल एवढ्या जादुई पद्धतीने केले की तेव्हापासून मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगर असं म्हटलं जातं. 3 गोल म्हणजे क्रिकेटमधल्या तुमच्या रन्ससारखे हे गोल नाहीत की नाही. क्रिकेटमध्ये शेकडोने रन्स होतात, पण हॉकीमध्ये गोल मात्र म्हणजे दशकसुद्धा खूप झाले. 3, 4, 5, 8, 10 तर 10 म्हणजे खूप मोठा आकडा झाला. आणि यांनी केवळ 4 मिनटामध्ये 3 गोल एकट्याने केले आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. तेव्हापासून त्यांना हॉकीचं जादूगर म्हटलं जाऊ लागलं. अजून मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आपल्याला अशी माहिती सांगता येईल की 1928, 1932 आणि 1936. 1928चं जे ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या त्या ॲम्स्टरडम इथे भरल्या होत्या. 1932च्या लॉस एंजेलिसमध्ये भरल्या होत्या आणि 1936च्या बर्लिन म्हणजे जर्मनीमध्ये भरल्या होत्या.
आणि या तीनही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोलाचा वाटा आहे. कारण मेजर ध्यानचंद यांनी केलेले गोल म्हणजे आजसुद्धा रेकॉर्ड आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये 3 गोल केले, ऑलिम्पिकमध्ये 35 गोल केले, इंटरनॅशनल जे स्पर्धा ते खेळले त्याच्यामध्ये 400 गोल केले आणि एकंदर त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1000पेक्षा जास्त गोल त्यांच्या नावावर नोंदविले गेलेले आहेत. 1936च्या सामन्यांबद्दल तर इतकी विस्तृत माहिती सांगितली जाते की जर्मनी म्हणजे त्यावेळी जर्मनीचा हुकुमशाह होता हिटलर. तर हिटलर स्वतः जर्मनी संघाचा आणि भारताचा जे फायनलमध्ये होते त्यांचा सामना बघण्यासाठी आलेले होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला संघ जिंकलाच पाहिजे अशी मानसिकता असणारा हिटलर तिथे बसलेला होता. आणि या जर्मनीच्या संघाबरोबर अगोदरची जी ट्रायल मॅच असते किंवा ज्याला आपण सराव सामना म्हणतो, त्या सराव सामन्यामध्ये पहिल्यांदा भारत हा जर्मनीसोबत हारलेला होता. 14 ऑगस्ट 1936ला हा सामना होणार होता. पाऊस थोडासा झाला आणि म्हणून हा सामना 15 ऑगस्ट 1936ला भरवण्यात आला. त्यानंतर 9 वर्षांनी 15 ऑगस्ट ह्याच दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. योगायोग बघा. मग 15 ऑगस्ट 1936ला हा सामना भरला. जवळजवळ त्यावेळेस 25,000 प्रेक्षक उपस्थित होते. हिटलर स्वतः तिथे उपस्थित होत्या आणि हिटलरला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला संघ जिंकलाच पाहिजे या मानसिकतेने तिथे हिटलर बसलेला होता. मुद्दामून त्यांनी बघितलं की भारतीय टीम ही जर्मनीच्या टीमवर भारी पडायला लागलेली आहे आणि म्हणून मैदान पूर्णतः मुद्दाम ओलं करण्यात आलं. भारतीय बिचारे गुलाम देश, गरीब देश आणि त्यामुळे त्यांच्याकडे असणारी जे शूज होते, बूट होते ते पण एकदम कमी दर्जाचे होते. त्या बुटांमुळे त्यांना चालता येत नव्हतं, पळता येत नव्हतं. शेवटी मेजर ध्यानचंद यांनी काय केलं, आपले बूट काढून ठेवले, बिगर बुटाचे अनवाणी पायांनी ते हॉकी खेळले आणि अशा काही पद्धतीने गोल केले की हिटलर बघतच राहिला आणि दणदणीत असा विजय मिळवून दिला. गोल्ड ज्याला सुवर्णपदक म्हणतो ते मिळवून दिलं. त्यानंतर संध्याकाळी हिटलरने मेजर ध्यानचंद यांना बोलवलं आणि जेव्हा तू हॉकी खेळत नाहीस तेव्हा काय करतोस असं विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आर्मीमध्ये मेजर आहे. ते म्हटले तुझ्या देशाने काय दिलं, तुला साधे बूटसुद्धा तू चांगल्या दर्जाचे घेऊ शकत नाहीस, माझ्या जर्मनीच्या आर्मीमध्ये ये, मी तुला मार्शल बनवतो. पण बघा खरा देशभक्त, खरा खेळाडू, खरा भारतीय काय असतो, ते म्हटले माझ्या मातृभूमीला, माझ्या देशाला सोडून मी येणार नाही. आणि अशा पद्धतीने मेजर ध्यानचंद हे उत्तम खेळाडू, उत्तम नागरिक आणि त्यांचं देशावर असणारं प्रेम आपल्याला या प्रसंगामधून दिसून येतं. अशा पद्धतीने ह्या मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 वेळा सुवर्णपदक मिळवून देणारा हा खेळ आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि मेजर ध्यानचंद म्हणून महान आहेत. तर त्यांचं नाव ध्यानसिंग होतं सुरुवातीला, नंतर त्यांचं नाव ध्यानचंद का पडलं तर त्यावेळेस वीज म्हणजे संध्याकाळच्या वेळेला लाईट नसायची, दिवसा ते सूर्याच्या उजेडामध्ये सराव करायचे हॉकीचा, पण संध्याकाळी चंद्राच्या मंद मंद प्रकाशामध्ये सुद्धा ते कंटिन्युअसली सराव करतच राहायचे. आणि त्यामुळे त्यांचे मित्र ते त्यांना ध्यानचंद्र म्हणू लागले आणि ध्यानचंद्रचं मग नंतर शब्द झाला ध्यानचंद. अशा पद्धतीने ध्यानसिंगचं नाव काय झालं, ध्यानचंद झालं. ध्यानचंद हे अशा काही पद्धतीने त्या हॉकी स्टिकने चेंडू खेळवायचे, फिरवायचे की नेदरलँडमध्ये एकदा तिथल्या परीक्षकांनी, तिथल्या सगळ्यांनी अशी शंका घेतली की यांच्या हॉकी स्टिकमध्ये नक्कीच काय असेल, चुंबक असेल. आणि मग त्यांची हॉकी स्टिक तोडून बघण्यात आली पण काही सापडलं नाही. कारण जादू ही हॉकी स्टिकमध्ये नव्हती, जादू कोणाकडे होती तर त्यांच्या हातामध्ये होती. तेवढा सराव त्यांनी केला होता आणि म्हणून मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर म्हटलं जातं.